हॅलो, हाय, नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर बघा, आता आहे सकाळची वेळ. साधारण एक 9 वाजलेत आणि माझं चाललं आहे रेसिपी बनवायचं. म्हणजे रेसिपीचं शूटिंग चाललेलं आहे सध्या. त्यामुळे मी कॅमेऱ्यासमोर येत नाही आहे. सकाळी सकाळी आज रेसिपी बनवायला घेतली आहे. कारण संध्याकाळी कसं होतं, गावाकडे कधी-कधी लाईट जाते. लाईटचा पण प्रॉब्लेम होतो. त्यामुळे मग म्हटलं सकाळीच रेसिपी बनवावी आणि दिवसभर एडिटिंग पण करता येतं मग वेळ भेटल्यानंतर. आणि बघा, घाई गडबडीत तिथली लाईटच लावायची विसरले. सगळी धावपळ आणि गडबड असते सकाळी. त्यामुळे शक्यतो सकाळ सकाळ मी रेसिपीचं शूटिंग नाही घेत. निवांत संध्याकाळी करत असते. पण आज म्हटलं घेऊया सकाळी. ऐश्वर्याला पण डब्याला भाजी द्यायची होती. मग दोन्ही पण कामं एकत्रच होतील. रेसिपीला पण भाजी होईल आणि डब्याला पण होईल. त्यामुळे मग आत्ता चाललंय माझं आवरायचं. तर पटपटीतला आवरते आणि थोड्या वेळानंतर मग ब्लॉग कंटिन्यू करते. माझा स्वयंपाक आटोपतोय तोपर्यंत सोनम आणि तिची बहीण आली आणि म्हणायला लागले की काकी आम्हाला म्हणजे माझा मेकअप करायचा आहे, काहीतरी प्रोग्राम आहे शाळेत आणि प्लीज तेवढं करून द्या. मग आता तिला नाही पण म्हणता येईना मला, कारण किचनमध्ये काम पण खूप पडलं होतं. नुसता माझा स्वयंपाक नुकताच झाला होता. बाकी सगळा पसारा तसाच होता, आवरायचं होतं आणि माझं स्वतःचं तर काहीच आवरलं नव्हतं. मी वेणीसुद्धा घातली नव्हती. सकाळी अंघोळ झाल्या झाल्या केस तसेच वरती बांधले होते आणि मग म्हटलं स्वयंपाक वगैरे कामं आवरल्यानंतर निवांत मग स्वतःचं आवरायचं. सोनम येऊन तर एक अर्धा तास झाला होता. तिला अगोदर साडी ड्रेपिंग म्हणजे काष्टा साडी घालायची होती, तर काष्टा साडी नेसवली. त्यानंतर हेअरस्टाईल पण केली तिची आणि तिचे केस छोटे छोटे होते, त्यामुळे मला खरंच खूप छान हेअरस्टाईल करायची होती. पण केस छोटे छोटे असल्यामुळे मग तिचे नंतर म्हटलं काष्टा घातलाय तर आंबाडा घालूया. मग आंबाडा हेअरस्टाईल केली आहे तिची आणि आता तिचा छान असा मेकअप करायला लागले. तिला पण प्रोग्रामला जायची घाई गडबड झाली होती. अगदी कमी वेळामध्ये तिला मेकअप करून पाहिजे होता. साडी पण एकदम गडबडीत तिला काष्टा साडी नेसवली, तरीसुद्धा छान आली. तर आता मेकअप पण म्हटलं अगदी कमीत कमी वेळामध्ये पटकन छान असा मेकअप करावा. आणि मी पण बघा, तब्येत जरा क्लिअर झाल्यानंतर मेकअपच्या ऑर्डर वगैरे घ्यायला सुरुवात करणार आहे. पण त्याला जरा वेळ आहे अजून, कारण अजून एक 6 महिने तरी मला रेस्ट घ्यावीच लागणार आहे. जास्त पण दगदग करू नका असं डॉक्टरांनी बजावून सांगितले. त्यामुळे मग रोजचं आपलं घरातलं काम करणे, थोडा वेळ रेस्ट घेणे आणि बाकीचं ब्लॉगचं, रेसिपीचं एडिटिंग वगैरे आहेच. म्हणजे पूर्ण दिवस चाललेलंच असतं माझं काही ना काहीतरी. तरी खूप अजून यामध्ये शिकण्यासारखं आहे. जेवढं शिकल तेवढं कमीच आहे. ऐश्वर गेला होता शाळेत, त्यामुळे कॅमेरा पकडायला नेहाला लावलं होतं, म्हणजे सोनमच्या बहिणीला. तर होत आलं मेकअप, आता बऱ्यापैकी झालेलं आहे. फक्त हायलायटर तेवढं राहिलं आहे लावायचं. डार्क नाही मेकअप केलं. ओकेच. आता जरा हायलायटर लावावं ना, चमकत जरा. आता कसं असतं, स्टॉप करून घ्या. मेकअप करून झालाय, फक्त आता डोळ्याचं मेकअप तेवढं बाकी आहे. आणि मी खरं तर विंग आयलायनर काढणार होते, पण ती बोलली की विंग लायनर नको.
कशी दिसते सोनम? हा बघा सोनमचा फायनल लुक. छान दिसते बघ सोना. खूप छान मेकअप झाला आहे सोनमचा आणि खरंच खूप सुंदर दिसायला लागली ती. काष्टा पण अगदी व्यवस्थित आला, आंबाडा, नंतर मेकअप वगैरे खूप छान जमलं सगळं. तर चला आता पटापट सगळी कामं आवरून घेते अगोदर आणि नंतर भेटते तुम्हाला. पटपट सगळं किचनमधलं आवरून घेतलं, सगळं काम झालं आता माझं. तरी 1 तास गेला मगाशी माझा त्यामध्ये मेकअप करण्यामध्ये. आणि माझं सगळं आवरून झालं आता काम वगैरे. आता थोडंसं बसते. माझं पण स्वतःच आवरलं, वेणी वगैरे घातले, मगाशी नुसता अवतार आला होता. ऐश्वर पण गेलाय शाळेत. तर झाडांना पण पाणी घालायचं आहे. उन्हाळा पडलाय आणि ऊन खूप असल्यामुळे झाडं पण सुकली जातात. पण आता जरा ऊन जास्त आहे, भर दुपारची वेळ असल्यामुळे झाडाला पण लगेच नाही पाणी घालत. आणि इथं आतमध्ये मी एक मनी प्लांट लावला आहे, तो पण तुम्हाला दाखवायचा आहे मला. तर चला आता इथं बाहेरच्या बाजूला या साईडला असा मनी प्लांट लावून ठेवला आहे. खरंच खूप सुंदर आला आहे आणि दिसायलाही छान दिसतं हे. त्यानंतर इथं पण एका साईडला इथं लावलेलं आहे पहा. या ईश्वरने काढलेले ड्रॉइंग. तरी काढून 1 वर्ष झालं तरीसुद्धा अजून म्हणजे व्यवस्थित आहे अजून तरी. इकडं पण ही पण ड्रॉइंग ऐश्वर्यनेच काढली. इथं बाहेरच्या साईडला ज्या कुंड्या आहेत त्याला थोडंसं पाणी घालायचं कुंड्यांना. अजून काय जास्त ओझं उचलू नका म्हणाले डॉक्टर, त्यामुळे थोडंसंच पाणी असं घेऊन घालते मी, कारण ओझं जास्त उचलायचं नाही आहे मला. ह्याच्यात पण मनी प्लांट लावला आहे. नंतर हे ब्रह्मकमळ लावलं आहे ते. इथं पण मी भरपूर कुंड्या ठेवल्या होत्या, पण मी जेव्हा ऑपरेशनला तिकडं होते पुण्याला तेव्हा हे मी ऐश्वर तिघे पण होतो ना, घरी कोणीच नव्हतं, त्यामुळे इथल्या बऱ्याचशा कुंड्या तरी फोडल्या. मनी प्लांट बघा इथून असा इथपर्यंत आला होता. ही जी रस्सी आहे त्या रस्सीपर्यंत आला होता चांगला. मध्यंतरी ऑपरेशनच्या वेळेस आम्ही इथं नसल्यामुळे तो पण पूर्ण वाळून गेला आणि आत्ता पण चांगला फुटून आला आहे. मी आल्यापासून त्याला पाणी घालते रोज, चांगला फुटला आता. असाच इथून असा चढवला होता, ह्या रस्सीवरून चांगला निम्म्यापर्यंत गेला होता. थोडंसं पाणी घातलं झाडाला. ऐश्वर घालतो पाणी, बघू आता शाळा सुटल्यानंतर बाकीची जी झाडं आहेत त्यांना पाणी घालायला होते. इथं गॅलरीत पण मी बरीचशी झाडं लावलेत. तर आता काम वगैरे सगळं झालं आहे, थोडा वेळ रेस्ट घेणार आहे. ब्लॉग मी आजचा इथंच थांबवते. तर लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, मजेत राहा. धन्यवाद.